पॉलिटिसाइज खूप झालेला आहे। पूर्वी प्रत्येक माणूस एकमेकांना ओळखायचा, एकोपा होता, कुठे सणवार असोत एकमेकांच्या घरी जायचे। आज ही बाब दिसून येत नाहीये। त्यामुळे कुठेतरी त्या पॉलिटिक्सच्या नावाखाली म्हणून कुठेतरी सगळी मन दुरावलेली आहेत, माणसंही दुरावलेली आहेत आणि नवीन इंडस्ट्रियलायझेशन झालंय। त्यामुळे बाहेरची खूप लोक आलेली आहेत। त्यामुळे औरंगाबादशी नाळ असणारी लोक जी आहेत ती असंच कमी आहेत। जेव्हा हा ग्रुप झाला, मला वाटतं 2022 की 23 बहुतेक 23ला कोविड चालू होता। त्यावेळेस आठवणीतल्या औरंगाबाद जो ग्रुप आहे आपला फेसबुकचा, त्याच्यामध्ये अटॅक झालो आणि तिथून जे काही जुनी मित्रमंडळी होती दुरावलेली होती, दुरावली म्हणजे मागे पडली होती, विसरत चाललो होतो आपण, किंवा ते दुसऱ्या ठिकाणी गेलेले होते, आपण दुसऱ्या ठिकाणी बदलून गेलो होतो। अशा एकत्र आल्यानंतर आता हा एक सांगायची खरं तर म्हणजे खूप हे वाटतं, पण निवळ शाळा जशी असते की नाही, शाळेतले मित्र जसे असतात तसा दंगा असतो। आता कसं आहे की सगळेच एकाच माळ्याचे मणी म्हटल्यावर एकाने सुरुवात केल्यावर ते इतकं वाढत जातं की आजूबाजूला कोणी काय म्हणेल हे न विचार करता आपण बोलायला सुरुवात करतो। तशा खोड्याही भरपूर इतक्या की म्हणजे बालवर्ग ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत तर ते खोड्यातच मिळवलंय का असंच वाटतं। एकदम गप्पा रंगल्या की 3-3, 4-4 तास होतात। म्हणजे कधी आतमध्ये बसून हॉटेलमध्ये बसून, आणि हॉटेलमध्ये बसल्यावर तर जास्तीच होतात, कारण ते एक वेगळाच माहोल असतो। 8 दिवसापूर्वीच किरण भेटला आणि त्यांनी मला या गेट टुगेदरची कल्पना दिली। 40 वर्षाच्या खंडानंतर परत जुने मित्र भेटतील आणि जुन्या आठवणी जाग्या होतील या कल्पनेनेच मी रोमांचित झालो आणि ताबडतोब जॉईन होण्याचा निर्णय घेतला। आणि सगळं शिक्षण इथं, लग्न इथं, सगळं इथं असल्यामुळे काय इथलं आपलं, आणि सगळ्यात महत्वाचं हे ही वास्तू माझ्या बापाच्या नावाची। खोडकरपणामध्ये 2 लोक आहेत याच्यामध्ये, एक किरण जोशी आणि आमचे टाकळेकर साहेब। 2 नंबर 1 वर अष्टपैलू। ज्या विषयात तुम्ही बोला ते एकदम लहानपणापासून त्यांचं, म्हणजे किरण जोशींचं असं आहे की त्याचं इन्स्टंट असतं लगे रिप्लाय, न विचार करता। की लोक प्रश्न आला तर विचार करून उत्तर देतात, हे उत्तर आधी देतात नंतर विचार करतात। प्रत्येकाच्या भावना एक जुन्या आठवणींमध्ये कुठं कुठतरी त्यांचं मन गुंतलेलं आहे। त्यावेळेस गुलमंडीचा पुढे पैठण गेट होतं, उजव्या बाजूला औरंगपुरा होता आणि खाली या साईडला सिटी चौक होतं, पाठीमागे शाहगंज होतं। पण त्यावेळेस औरंगपुराच्या पलीकडे जायला लोक भीत होते। पूर्वी जी काही मिळून मिसळून राहायची जी आपली समाजाची व्यवस्था होती तशी आता राहिलेली नाही। 90% किंवा 99% त्याच्यात बिघाड झालेला। आज म्हणजे त्याला कारण समाजही आहे, पॉलिटिक्सही आहे आणि अजून विविध असे घटक आहेत की ज्या याच्यामध्ये ते विखुरले गेले लोक। किरण जोशी ते तर अगदी खोडकर यावही खोडकर आहेत, म्हणजे आता 70च्या वरचे असतील ते, पण यामध्ये त्यांचा खोडकरपणा चालू असतं। आणि त्यांचं जे त्यांनी जी कोटी केलेली असते ती लक्ष द्यायला आम्हाला वेळ लागतो। प्रशांत शेळके सरांचे ती लवकर लक्षात येते, पण ते सतत कायम, आणि त्यामुळे वातावरण चांगलं राहतं। एकत्र भेटल्यावर एक तर काय होतं की त्याच्यातला आपल्याला हे एकूण उच्च नीच हा भेद नाहीच आहे ग्रुपमध्ये। म्हणजे जर कोणी एखादा फार उच्च पदस्थ आहे किंवा एखादा रिटायर्ड पळ आहे, एखादा काहीच न हे केलेला आहे, काही एखादा नोकरी करतो, एखाद्याचा बिझनेस आहे, तर असं हा भेद ह्या ग्रुपमध्ये नाहीच आहे। एकत्र मिळाल्यावर सगळे एका वयाचे आणि एका समपातळीवरच्या विचाराचे होतात। औरंगाबादच्या गुलमंडी रोड, टिळक रोड जो येतो आहे, म्हणजे रोज संध्याकाळी फिरायला जायचं, रोज संध्याकाळी फिरायला जायचं आणि फिरत 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 सिटी चौकापर्यंत जायचं
परत वापस येऊन येता येता उत्तम उपाहारगृहात इमरती वगैरे खायची, मग सुपारी मारुतीचं दर्शन घ्यायचं आणि परत पुढे दुग्धसागर हॉटेल असायचं, तिथे दूध प्यायचं आणि गप्पा मारत 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 घरी जायचं. मोजक्या थिएटर्स होते सर. एक स्टेट होती, मोहन होती, एक तुटली ती मला वाटतं काहीतरी रिगल, सादिया, असे मोजके होते. आणि घरी वातावरण खूप टाईट होतं. पप्पा शिक्षक, त्यामुळे शिस्त कडक. तर जे काय ऐश करायचे औरंगाबादला येऊन करायचे. त्यामुळे मग पिक्चर पहा, तर एक औरंगाबाद म्हटल्यावर म्हणजे वेगळंच अट्रॅक्शन. आणि हे आहे आज 1983 पासून मी इथं स्थायिक आहे सर. पण आजही औरंगाबाद विषयीचं अट्रॅक्शन अजिबात कमी झालेलं नाहीये. कुठेही गेलो जगात तरी वाटतं की चला यार आपल्या शहरात. कारण तेव्हाचं कसं होतं की सगळे लोक एकमेकांना खूप मिसळून वागत, म्हणजे अशी कॉलनी होती पण एक कुटुंब असल्यासारखं होतं. त्याच्यामुळे प्रत्येक मुलांकडे मुलींकडे असं लक्ष दिलं जायचं की कुठे फिरतीये, काय करतीये. त्याच्यामुळे तिथे झालेले संस्कार हे आम्हाला तर खूप छान म्हणजे उपयोगी येत आहेत. आणि त्याच्यासाठी असं खास करावं लागलं नाही आई वडिलांना, की तेच एकमेकांकडनं आम्हाला मिळत गेले. जुन्या औरंगाबादमध्ये गेलो की आईच्या कुशीमध्ये गेल्यासारखं वाटतं. इतका तो वॉरमथ आणि आपलेपणा अजूनही त्या जुन्या औरंगाबादमध्ये म्हणजे केळी बाजार, गुलमंडी, औरंगपूर या भागामध्ये आपल्याला, मला स्वतःला अनुभवला येतो. खास म्हणजे आम्ही अगदी शाळेत असताना सगळा ग्रुप घ्यायचा आणि काहीतरी निमित्त काढून निपट निरंजनची यात्रा, की शाळेला तर काही सुट्टी नसायची. मग शाळेतून दुपारून सगळ्या मधल्या सुट्टीनंतर सगळ्याचा सगळा वर्ग गायब होऊन आम्ही सगळे निपट निरंजन यात्रेचा आनंद घ्यायला जायचो. आणि मग दुसऱ्या दिवशी गेल्यावर हेडमास्टरांपासून सगळ्यांच्या याला तोंड द्यावं लागायचं. आताच्या औरंगाबादमध्ये आणि त्या औरंगाबादमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आताचं कोणाला देणं घेणं नाही. त्या काळामध्ये आत्मीयता होती, एकमेकाला जाणून घ्यायची पद्धत होती. त्यावेळेस खरंच म्हणजे ते माणुसकी म्हणा, ते एकमेकांची ओळख म्हणा, प्रत्येकजण कोणी ना म्हणजे प्रत्येकजण प्रत्येकाला असं ओळखायचा. औरंगाबाद हे शहर मला खूप आवडतं. म्हणजे बघा, बालपण माझं रंगार गल्लीमध्ये गेलं, त्याच्यानंतर आम्ही भाग्यनगरमध्ये शिफ्ट झालो. माझं लग्नानंतर आम्ही सिडकोमध्ये राहायला आलो. म्हणजे थोडक्यात काय तर जुनं औरंगाबाद आणि नवीन औरंगाबाद दोन्ही ठिकाणी माझं वास्तव्य केलेलं असल्यामुळं औरंगाबाद शहरामधली प्रत्येक गल्ली बोळ मला माहीत आहे. त्यामुळे शहराबद्दलचं माझं जे प्रेम आहे हे अति जास्त आहे. जुना औरंगाबाद कसं एकदम छान होतं, म्हणजे असं मोकळं चाकळं खूप हे. आता कसं खूप बिल्डिंग झालेत, खूप हे झाले, असं थोडं वातावरण गढूळ झाले. पहिले कसं एकदम छान वाटत होतं. माझं लग्न झालं तेव्हा आता 40 वर्षाखालचा औरंगाबाद आणि आताचा औरंगाबादमध्ये खूप फरक है. मेरे मिक्स फीलिंग्स हैं बदलाव औरंगाबाद के साथ. दिखती बात है कि एज एन ओल्ड टाइमर मेरे को अफसोस तो होता कि बहुत सी अच्छी चीज़ें ख़त्म हो गई, लेकिन शायद बहुत सी अच्छी चीज़ें आ भी गई. और आणि इथं जे काही वय विसरून आपण एकमेकाचे कपडे काढतो म्हणतो ना, तसला प्रकार झाला तरी 3-4 तास तर कसेही आरामात निघून जातात. आणि बाहेर पडताना कोणीही गाल फुगून जात नाही. परत भेटायच्या ओढीनेच परत येतो. गुच्छ झाल्यासारखं आहे किंवा सगळ्यांच्या भावना एका ठिकाणी आल्या आहेत आणि प्रत्येकाला एक नॉस्टॅल्जिक झाल्यासारखं वाटतं थोडंफार. तो फरक पडतो, त्याच्यामुळं ते आपलेपणा आलेला आहे. औरंगाबादचा ग्रुप तर भन्नाट आहे एकदम. म्हणजे सगळे लोक एकमेकाला कॉपरेट करतात, थट्टा मस्करी आणि त्याच्या अडी अडचणीला धावून येणारे लोक आहेत. भाई म्हणजे एकदम शांत माणूस, त्याच्यामुळे मला हे फार स्वभाव आवडतो. ते कधी कोणाची हे करत नाही, वाद घालत नाही, काय नाही. दुसरे आपले दोषी आहेत, किरणराव माझे शिर हरफनवाला माणूस, हरफनवाला म्हणजे कुठलाही विषय असू द्या, काही असू द्या, तो माणूस बिलकुल इंटरेस्ट नाही करतो. आणि मला फक्त भावला स्वभाव आणखीन एक म्हणजे तो याचा प्रशांत सर. गेट टुगेदरचा फायदा आहे, आपल्यातले जे गॅप्स आहेत ते कमी होतात, एकमेकाला ओळखण्याचा एक संधी मिळते.
जितकं आपण एकमेकाला ओळखू तेवढं चांगलं काम करू शकतो. पूर्ण जुन्या आठवणी औरंगाबादच्या येतात. मग कोणीतरी काहीतरी सांगतं, मग आपल्याला ते संदर्भ लागतो की अरे नाही औरंगपुरातली ही गोष्ट म्हणजे अरे हो ही काकांकडनं ऐकली होती, ही आजी सांगत होती, आजीचे नातेवाईक तिथे राहत होते, असं काहीतरी आठवतं आणि ते असं एक सुखद अनुभव देऊन जातं. आजच्या औरंगाबादचे समस्या भरपूर आहेत. म्हणजे कधी कधी खूप राग येतो की काय करतंय प्रशासन नेमकं, किंवा राजकीय पुढारी जे आहेत ती नेमकं काय करतायत औरंगाबादसाठी. कारण आणि रागाने कधी कधी म्हणतो पण आपण की हे एक महापालिका वगैरे असं काही नाहीये, इट इज जस्ट मोठी ग्रामपंचायत असल्यासारखं जाणवतं कधी कधी. कारण इतके प्रॉब्लेम्स आहेत बेसिक अम्युनिटीजचे आहेत. तर त्या अनुषंगाने म्हणा पाण्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, पिण्याच्या पाण्याचा. तर कुठेतरी एक या सगळ्या लोकांचा मिळून एक जो कन्झ्युमर फोरम म्हणा किंवा जसा असतो एक सिटीझन फोरम असायला पाहिजे की जिथे काही इंटेलेक्च्युअल लोक, सर्वसामान्य लोक, वेगवेगळ्या फील्ड्समधली लोक एकत्रित यायला पाहिजेत, विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे आणि कोणत्या तऱ्हेने कुठल्या मार्गाने आपण अप्रोच करावा प्रशासनाकडे जेणेकरून जी बाब किंवा जी समस्या आहे ती सोडवली जाईल. ग्रुपचे काही ऍक्टिव्हिटीज एक्सपांड करावे लागतील सर. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जो सध्या जो प्रश्न आहे पाणी प्रश्न, मग कोण आहे जे खऱ्या अर्थाने याला पाठपुरावा करतोय, आपण त्यांच्यासोबत काय करू शकतो का. सर एक गोष्ट मला जी मनापासून हे होते ना, मला वाटतं सर की रेल्वेच्या बाबतीत औरंगाबादवर खूप अन्याय होतोय सर. दंगा असतो, आठवणी असतात, मनमोकळेपणा असतो आणि कुठेही असं त्या वयाचा अडसर आमच्या ग्रुपमध्ये कुठे आलेला नाहीये. त्यामुळे वी ऑल एन्जॉय आणि भेटायची ओढ असते. 7-8 दिवस गेले की कोणीतरी टून काढतं की बरेच दिवस झाले भेटून, आपल्याला चला भेटूयात आणि मग भेटतो आणि मनमोकळ्या गप्पा होतात. बाकी काय एन्जॉय करतो भरपूर. 72 लोकांच्या 72 तराय असं मी म्हणेल. त्याच्यामुळं कोण चांगला आहे, कोण चांगला नाही, कोण नॉटी आहे, कोण नाही, ह्या प्रश्नांची फार खल करत बसण्यापेक्षा प्रत्येकजण आपापल्या परीने वेगळा आहे. माझ्या भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येकांमधली गुण म्हणजे किडे हे वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक ग्रुपमधला मेंबर हा तेवढाच महत्वाचा माझ्यासाठी आहे.